7-8 वाजूस्तर आणि 10 वाजूस्तर. तुम्हाला माहित नाही का? हा नाही मला एवढं सांगा, डबल अजून हळून सांगू राहिले की उद्या 21 तारीख आहे म्हणून. कधी आणायची मी साडी? आईकडे साडी असं ना, आईला सांगा तुम्ही एखादी, आईला म्हणा ते साडी द्या म्हणा आईला उद्याच दिवस पुरती. नाही तर आपल्याकडे पेटीमध्ये कणूर राहिल्या त्या साड्याना. कधी ती 5,000ची घालू का? त्याला घालायला लागते का? घालायला आज लागतली असती तर मग मी तुमच्या मागे लागले 5,000ची घाल ना, मग तिला काय उरलं? ती काय घातेल साडी? अशा बायां मग घातल्या नसत्या काय साड्या? बायां नसत्या घातल्या. आता मी कोणती किती वटपौर्णिमाला मी 30 लाल साडी घालून राहिली, दोनदा तीच घातली. पहिली वटपौर्णिमाला 30 साडी घातली होती लग्नाची. पहिल्या वटपौर्णिमाला लग्नाचीच साडी घातली होती. फक्त एका वटपौर्णिमाला इंदू आकाची साडी होती चॉकलेटी कलरची, ती घातली होती फक्त दुसऱ्या वटपौर्णिमाला समजा. हा ह्या वटपौर्णिमाला आणि ही वटपौर्णिमा तर अजून काहीच मिळेल नाही. बायाच्या अशा 1300, 1400, 1500 मै काय नाही, मै काय हा. आणि ते म्हणते आईला दे. आईच्या कोणत्या भारी साड्या? आईच्या ह्या अशा त्या पिवळ्या चिवळ्या हळदी लावल्यावानी बांगड्या आहे मला सगळे. मेहंदीचा कोण नाही आणला मी, डबल सांगू बी राहिले तोंड वाचून अजून उद्या. तू म्हणे 21 तारखेला आहे. माणूस एकदा तरी मेहंदी लावायला पाहिजे म्हणते सवासनीनं, वर्षातून 15 वर्षातून. हा एकदा तरी ते सण नवराचा राहतो, समजलं का? ते का धोड सण एक काय? सक्रातीला आणि वटपौर्णिमाला चांगलं असतं म्हणते, लावायला पाहिजे म्हणते. पोथीपुरांमध्ये दाखवते ते. आम्ही कोण बी नाही आणलं. मला काय डोकं खाजू राहिले? आणला का मला कोण? आणि आम तोंड वाचून म्हणून बी राहिले तुम्ही अजून. तू म्हणे 21 तारखेला, उद्या 21 तारखे म्हटलं. मग उद्या शिक्का वटपौर्णिमा मला काय माहिती? मग समजत नाही का तुम्हाला? समजत नाही? कॅलेंडर रीड येतो आकडे नाही घरात, कॅलेंडर नाही का? कशाला पाहू? माहिती ध्यानातच नाही. मी म्हणते अजून 2 दिवस बाकी करून मला तर मी साडी घेऊन येईन 250 रुपयाची तिथून, चांगली 250-300 रुपयाची. अरे काय तुम्ही नसतं हे करता माणसाला. मी बी आणेन उद्या चांगली साडी जाऊन तिथून 300-400 रुपयाची इथं. मग बाया इथं भारी भारी हे करतात. तुम्हाला का काय 15 वर्षाला 16 वर्षाला 1-1 वर्षाला ना अशा सणावाराला का काय एक काय सांगू राहिले तुम्ही? मला तर काय पागल गेलं दिसते काय मी तुम्हाला? हा तिथं दुकानावर रेडीमेड 150 रुपयाचं झंपर भेटतं. तिथं साडे तिथं मी झंपर घेतला असतं 150 रुपयाचं आणि लगेच ते टिप मारायला टाकलं असतं त्या स्वातीजवळ, नाही तर मग कोणाजवळ पटकन. आता उद्या कधी साडी आणायची? उद्या कधी साडी आणायची? इथं असं मस्त 150 रुपयाचे झंपर भेटू राहिले भारी भारी. त्या दिवशी मी म्हणलं घेऊ द्या, म्हणलं मला तर घेऊ दिलं नाही. आता काय म्हणत आलं म्हणलं ती साडी तर आणायची होती ना. आज तुम्ही अशी कोणतीच खुशी मोकली अशी हेच होऊ देत नाही ना. असं कोणतंच नाही ना याच्यामध्ये. उद्या मी सकाळी जाणून जाऊन आता त्या दुकानात जाऊन, मला माहिती ते दुकान काही आणायची नाही साडी सुडे. साडी सुडी आणायची नाही. हो ना, आणायची नाही ना. सगळं काम करते ना, सण सोडून देते मी. तेच म्हणलं सगळं काम करते ना, सण सोडून देते ना मी माझ्या जीवासाठी. नाही तर मग काय कोणाला लावायचं काय तुम्हाला? नाही म्हणून म्हणलं कोणाला लावायचं काय तुम्हाला? आणि नाही आणायची साडी सुडी. डोळ्याचे पैसे नाही का? डोळ्याचा पैसा नाही का? डोळा झाला जमाना करून 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 तुम्ही आंधळं करून टाकलं. ते पुरा डोळ्यावर इन्फेक्शन पडलं त्याचं. मग सगळा डोळ्या दुखू राहिला. मग त्याला असं वाटलं त्याला केस गेला का काय, कोणी इतकी तकलीफ होऊ राहिली, रोज तोंड सुजू राहिलं. आणि ऑपरेशन करायचं नाही का? एखादं म्हणतं धरभर तू 400 रुपये माझ्याजवळ सुट्टे पैसे असून तुम्ही मला तिथं जाऊ दिले नाही साडी आणायला. तुम्हाला माहिती आहे तिथं 300, 200, 250 रुपयाच्या साड्या किती मस्त आहे तिथं. पाहिलं नाही मी माझ्या हातात? तुम्हीच नाही पाहिलं का? तुम्हीच कशा म्हणते कशा कशाला हलक्या घेते? एखाद्या दिवशी जाय आणि तुला चांगली 400-500 रुपयाचीच घेऊन ये म्हणे. तर मी चुपचाप बसले. तेव्हा बी मला थर्मस आणायला नेलं तेव्हा बी तिथं किती मस्त साड्या होत्या 150, 150, 200 रुपयाच्या. तिथं बी नाही घेऊ दिल्या मला तुम्ही. आता एखादी घरात असती मी नेसली नसती ती? नाही मला नेसली नसती का? सक्रात आणि ती वटपौर्णिमाला त्याला कोरा कपडा लागतो, त्याला असा घातेल गुतेल नाही चालत. समजलं का? मग आंबे लागन तुला उद्या. आंबे कच्चे नेले तर चालत, बाया कोणत्या पिकेल नेत नाही. कच्चे आंबे कुठे आता? आई देईन मला आणून. आई आणून स्वतः घेतात नाही तर गुजरी गिजरी आई नुकताच घेईल तो आलं आणून. आई गुजरी गिजरी आईला सांगा तुम्ही साडी द्या म्हणा एखादी असं तर. कुठं आईजवळ साड्या आहे आता? आईजवळ साड्या नाही राहिल्या आता.
आईकडे साड्याच नाही. हा वापस द्यायची ती आईला घेऊन घेतली मी तर. आता नाही देणार मी आईची साडी. कवर नाही देणार मी, देणारच नाही आईची साडी. स्वेटर आईने तिला किती भारी दिलं. आईला सांगतो मी. अहो आईजवळ चांगल्या साड्या नाहीये. आईजवळ कोणत्याच चांगल्या साड्या नाहीये. नव्या साड्या सणाईकडे एखादी दिन आणि उद्या वापस देऊन टाकायची आईला आल्या आल्या. अहो आल्या आल्या चांगल्या साड्या नाहीये आईकडे. नाही तर मग मी कशाला म्हणले असते तुम्हाला. तुला कोण म्हणे आईकडे चांगल्या साड्या मी नाही? पाहिलं स्वतः, मला दाखवलं नाही ना ते सक्रातीत म्हणलं ते देवीच्या टायमातच पाहिलं मी. एवढं काही साड्या खास नाहीये. लगे कशा तरी लगे गळेल मुळे आपण नव्याचे ना. नव्या मी कधी धुडकं घालून जाऊ का तिथं भांडे घासणारी निवाणी तिथं साडी घालून. मग आप दौडू काय मी तिथं. मग आप दौडू मी. पैशावालीची बायकू, पैशावाली बाईची सून, रोज सासू मंडी ती देवा दर्शवून आली. मी ते याच्यापेक्षा गलतर साड्या घालून जाऊ का तिथं वट पौर्णिमाला. नाही तिथं जाऊ का मी मग या भिकारी पेटीमध्ये साड्या नाही का मग? नोकरी निवाणी. मग त्या जर साड्या लागल्या असं तुम्हाला कशाला म्हणले असते मी. भेजावर काही पडू राहिले काही तुम्ही दर्शक जरा. मग तुला इतके दिवस म्हणता नाही आला का? अंबिकाला सांगितलं नसतं का आपण? आंबिका बापरे, आंबिका उद्या ती राहिली लगे. उद्या ती राहिली ती. तिची बॅग तर झाले 5-6 महिन्यापासून भरून ठेवले. झालं आता 10-12 वर्षापासून भरून ठेवले तिने. मग नाही तुम्हाला माहित नाही का. मी म्हणते 2 दिवस बाकी आहे म्हणून मला इतकं. आता मला बांगड्या आहे, मला बांगड्याचं काही टेन्शन नाही. पण मला मेहंदी तर कोणाचं तर ध्यान नाही ना. तुम्ही म्हणायचं ना हा की अरे उद्या 21 तारीख आहे म्हणून का काही. आता मी कॅलेंडर पाहिलं का काय? आता मी मा सण होता का बायाचा सण होता का माणसा सण होता तो? बायाचा सण आहे. तुम्हाला मी म्हणणार राहिले मागं मला जायचे साडी आणायला, मला जायचे साडी आणायला. हा आता कधी साडी आणू. ते 150 रुपयाचं ब्लाऊज तर झालं, तिथून माणूस रेडीमेड घेऊन येईन. पण ते साडीला पिको कोण करून देईन अर्जंट. पिको त्याला पिको नाही लागणार का. जेव्हा लेटची आणली तेव्हा एक करणं नाही लागत. नाही एका पदराला तर राहतेच समजा. नेसतं मग काही करायची गरज नाही पडत. पण का टाकून करणं लागते त्याला. मग धडकन 500 रुपयाची मी साडी नसते आणली तिथून 400-500 रुपयाची. आता कधी दुकानात जाऊ. हा आता उद्या सकाळी तिथं मला जाणं लागेल. बायाची अशी झिमाड राहीन तिथं. आता आजपासूनच बाया तिथं 10-11ला दुकान उघडा का? तर आधीच उघडा काय? तिथं आईला सांगतो मी साडी द्यायची एक. मी घेते त्या साड्या. मी नाही घेते धुडके धाडके. समजलं का. तुम्हाला दाखवते ना मी धुडके. चला ना मग वरी नेते तुमचं बकडं धरून. मग पहा तुम्ही साड्या कोणत्या भारी इथं का काय. मला काय बोळ्या बाळ्यावरच काढता का. पागल दिसते काय तुम्हाला मी. मग दिवळी साडी घेतली नाही तुला? हा दिवाळी साडी घेतली नाही काय. का दिवाळीला घेतली म्हणून का काय हेच करायचं काय. अरे तुमच्या सारख्यांचं मला खरं तर म्हणलं अरे ते तुम्ही आता म्हणा याच्यात बोलायला नका लावू बरं. हिरो डोकं फोडू नका बरं का तुम्ही. हा वापरायला साड्या घेतल्या मी. हा अशा हलक्या साड्या घालते की मी वापरायला. मग कोणच्या घालते साड्या? मग कोणची घालते मग साड्या? 3-3 हजाराच्या साड्या काढतात घालायला. या बायाच्या गल्लीत पा बरं जर जरा साड्या कशा आहे घालायला. आणि माझ्या पारदिनीच्या मागीन बी साडी घालणार नाही. मागीन बी हे झंपर अशी पारदिन बी. समजलं का. मागणीच्या अंगावर आणि मागणीच्या अंगावर साड्या पा कशा आहे तुम्ही तर. आणि मी तर माळ्याची असून फुलमाळी आणि ठेकेदारची बायको असून 60-70 हजार रुपये पगारावाला, बँकेत पैसे जमावाला. पा साडी काय खूपसुरत आहे माझ्या अंगावर. किती भारी साडी. हा बांगडी किती दिवस झाले. आता पौर्णिमा आलं तरी ती बांगडी टिचेल तरी तुमच्या भेजत बसाना नाही. भेजत नाही बसाना तुमच्या. हा तुम्ही तुला तर एवढा कसा बांगड्या बुडात तो आला मग? हा बांगड्यात दगडात उतील नाही बांगडी. तुम्हाला माहित नाही ते पहिल्या भरून आणल्यात त्या. हा कोणत्या पहिल्या त्या पहिल्या ये म्हणून राहील फोड जरा तुमच्याकडे हिंदीमध्ये म्हणता मला. अजून कोणा फोडल्या होत्या त्या बांगड्या. नाही बांगड्या कोणा फोडल्या होत्या त्या मला माहिती आहे. तो चालूच राहील. चला बाय मित्रांनो. बाय.